जय ओबीसी, जय संताजी, जय भीम, जय सेवा। सर्व थोर पुरुषांना अभिवादन करतो। छत्रपती शिवाजी महाराज, विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिराव फुले, क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले, शाहू महाराज, मंचावर बसलेले बहुजन वंचित आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर और सर्व मंचावर अतिथीगण, आज लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झालेली आहे। आज बघितले तर चंद्रपूर लोकसभा क्षेत्रामध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार वाढलेला आहे, बेरोजगारी वाढलेली आहे, आरोग्यावरती प्रदूषणामुळे दुष्परिणाम झालेला आहे, शिक्षणापासून वंचित बहुजन समाज झालेला आहे, अनेक गिनत समस्या हा जिल्ह्यामध्ये आहे। बळीराजाची शेत जमीन प्रदूषणामुळे दूषित झालेली आहे। मी तुम्हाला सांगू इच्छितो, माननीय वन मंत्री, माजी अर्थमंत्री, जिल्ह्याचे पालकमंत्री यांनी जे वृक्ष लागवड केलेली होती, पहिले 2 कोटी, नंतर 4 कोटी, नंतर 13 कोटी, नंतर 33 कोटी, हा वृक्षाचे झालं का? संपूर्ण भ्रष्टाचार आणि पैसा खिशात। त्या पैशाने त्यांनी बंगला बांधलाय, त्याला आता सबक शिकवण्याची वेळ आलेली आहे। त्यांनी फक्त 4 गार्डन बांधले, 8 बस स्टॉप बांधले, हा विकास नाही। बहुजनांच्या पोराचे शिक्षणाची शाळा जे जिल्हा परिषदची होती, महानगरपालिकेची होती, नगर परिषदची होती, त्याच्यासाठी फंड आणला का कधी त्यांनी? नाही। म्हणून आता परिवर्तन हेच एक पर्याय। मी तुम्हाला वचन देतो, जे क्रांती सावित्रीबाई फुलेंनी जे शिक्षणाची चळवळ उभारली होती, बाळासाहेबांसोबत संसदेमध्ये मी गेलो तो पूर्ण देशभर क्रांती घडवल्याशिवाय राहणार नाही। आणि हा जिल्ह्याची जे प्रकल्पग्रस्त आहे, ज्या बळीराजाच्या शेत्या ह्या उद्योगासाठी गेलेल्या आहे, त्या प्रकल्पग्रस्तांना न्याय नाही मिळाला आहे। इथे मंत्री दोन्ही होते, खासदार होते, आमदार होते, का नाही? माझे माता बहिणी कोळसा खाणीमध्ये उपोषण करतात आणि पॉवर स्टेशनच्या चिमणीवर चढतात। मी तुम्हाला वचन देतो, मी लोकसभा क्षेत्रामध्ये गेलो 6 महिन्यामध्ये त्यांना नोकऱ्या देईन, नाही राजीनामा फेकून देईन। माझ्या बंधूंनो, ज्या प्रदूषणाचे ह्या जिल्ह्यामध्ये प्रकोप वाढलेला आहे, त्या प्रदूषण कायदा नियमांतर्गत संपूर्ण कंपन्यांच्या आणण्याची प्रयत्नशील राहील। ज्या जिल्हा परिषदच्या शाळा आहे त्याला जीर्णोद्धार करून नवीन रूपात आणून उच्च शिक्षित बनवीन। संसदेमध्ये आवाज पहिल्या दिवशीपासून उचलणं चालू करील। फक्त तुमचा आशीर्वाद पाहिजे। आणि मी संसदेत गेलो तर तुम्ही खासदार बनणार, तुमच्यातला माणूस खासदार बनणार, हे गवाही देतो। इथे ज्या गव्हर्नमेंट हॉस्पिटल आहे, त्या हॉस्पिटलमध्ये ग्रामीण क्षेत्रामध्ये एक MBBS डॉक्टर दिसत नाही। मेडिकल कॉलेजमध्ये बघितलं, माझे बहुजन जातात, त्यांना 2-2, 3-3 तास वेटिंगमध्ये राहावं लागते आणि 1 वाजल्यानंतर त्यांना डॉक्टर मिळत नाही। यांना कायदेशीर काम करायला लावील। संसदेमध्ये पहिल्या दिवशीपासून याच्यावरती पण आवाज उचलीन। ज्या बळीराजाच्या शेतजमिनी प्रदूषणामुळे दूषित झालेल्या आहे, त्या उद्योग कंपन्यांकडून त्यांना नुकसान भरपाई मिळवून देण्याचा प्रयत्नशील राहील। अशा अनगिनत समस्या आहे। ॲडव्होकेट बाळासाहेबांनी आशीर्वाद रूपे मला हे सीट दिलेली आहे। हा सीट सन्मानजनक मी राखीन आणि तुमच्या सोबत राहील आणि जनसामान्याच्या आवाजासाठी लढील। जे आमच्या आदरणीय तेली समाजाचे मेघनाथ शहाजी संविधान रचतेवेळी बाबासाहेब आंबेडकरांसोबत होते। आता हे संधी सोडवा नको। हा तेली बाळासाहेब
आंबेडकर साहेबांसोबत संसदेमध्ये जायला तयार आहे, तुमच्यासाठी लढणार आहे, बाळासाहेबांसोबत खांद्याला खांदा लावून संसदेमध्ये आवाज उचलणार आहे. अशा अनगिनत समस्या आहे. हा जिल्ह्यामध्ये बघितलं, चंद्रपूरच्या जटपुरा गेटची ट्रॅफिक समस्या, आमचे माजी केंद्रीय मंत्री आणि जिल्हा मंत्री, जिल्हा पालकमंत्री यांनी खूप तिथे सभा घेतल्या, मिटिंगा घेतल्या, चौकामध्ये जनसुनवाई लावल्या. याची ट्रॅफिक कोडली कशी सोडवायची, का नाही सोडू शकले? साधी ट्रॅफिक समस्या आहे. मी तुम्हाला गवाही देतो, 1 वर्षाच्या आतमध्ये सोडून देईल आणि प्रदूषण ट्रॅफिकमुळे होणार कमी करील. एक लोकसभा उमेदवार जो संसदेत निवडून जातो त्याचे अधिकार संपूर्ण जनतेला माहीत आहे, पण हे लोकप्रतिनिधी त्याचा दुरुपयोग करून आपली तिजोरी भरतात. आता त्यांना सबक शिकवण्याची वेळ आलेली आहे. दिवंगत खासदार स्वर्गीय बाळूभाऊ धानोरकर हे आमदार होते, नंतर खासदार झाले. त्यांची मिसेस आमदार आहे सॉरी. त्यांनी कोणता विकास केला? स्वतःच्या विधानसभा क्षेत्रामध्ये नागरिकांना फ्लोराईडयुक्त पाणी प्यायला मिळत आहे. येणारी पिढी त्यांचे जीव धोक्यात निर्माण झालेला आहे. त्यांना का शुद्ध पेयजल योजना नाही राबवत? आणि त्यांनी कोणत्या क्षेत्रामध्ये जिल्हा परिषद शाळेचा जीर्णोद्धार केला आणि त्यांना फंड दिला? कुठलाच नाही. त्यांच्या विधानसभा क्षेत्रामध्ये गेलं तर कंबर तुटते, गड्डे एवढ्या मोठ्या प्रमाणात रस्त्यात आहे. त्यांनी कुठलाही विकास नाही केला. दारूपट्टा खोलल्या, 4 बंगले बांधले आणि 138 कोटी प्रॉपर्टी कुठून कमवली. आणि याच्यापेक्षा जास्त किती ब्लॅक मनी आहे हे जनतेला माहिती आहे. त्यांच्यावरती ईडीचा नोटीस आलेला होता. हा भाजपा सरकारने दिलेला होता. त्यांनी चौकशी का थांबवली? त्यांना काहीतरी इलेक्ट्रॉनिक बॉन्ड सारखा फंड नाही दिला. अशा अनगिनत समस्या मित्रांनो. तुम्हाला वचन देतो, मी संसदेत गेलो तर तुम्ही खासदार बनणार, मी नाही. तुमच्यातला माणूस खासदार बनणार. हे 2 शब्द बोलून संपवतो. जय हिंद, जय भारत, जय महाराष्ट्र. सन्माननीय व्यासपीठ आणि ज्यांच्या प्रचाराला या ठिकाणी उपस्थित आहेत असे असणारे राजेश वारलूजी बेले या प्रचारावरती नियंत्रण करण्यासाठी आणि बघण्यासाठी आलेले ॲडव्होकेट प्रियदर्शी तेलंग, बालमुकुंदजी बिरड, त्याच्याचबरोबर जिल्ह्याचे असणारे पदाधिकारी कुशल मेश्राम, सर्वच जिल्ह्याचे कार्यकर्ते, महिला कार्यकर्ते ज्यांनी निधी जमून दिला त्यांचं मी असणारा मनपूर्वक आभार मानतो. हळूहळू निवडणुकीतून असणारा पैसा हा कमी झाला पाहिजे आणि निवडणूक ही असणारी लोकनिधीतून झाली पाहिजे, हीच बाबासाहेबांची असणारी कल्पना होती. लोकवर्गणीतून उमेदवार उभा राहिला नाही तर मग श्रीमंताची असणारी लढाई त्या ठिकाणी सुरुवात होते. आणि श्रीमंताने एकदा उमेदवारी घ्यायला सुरुवात केली की समाज व्यवस्थेची त्याची बांधिलकी राहत नाही. तर त्याची असणारी बांधिलकी मग ज्यांनी त्याला फंड दिला असतो, निधी दिला असतो, त्याच्याशी होतो. आणि तो आपण असणारं या ठिकाणी बघत आलेलो आहात. - 2019च्या निवडणुकीमध्ये मोदीने कोणाकोणाकडून निधी घेतला
याची माहिती तर आली नाही, पण 2019ला सत्तेवरती आल्यानंतर त्यांनी कोणाकोणाकडून असणारा निधी घेतला, कशा पद्धतीने घेतला त्याची असणारी माहिती आली अशी परिस्थिती आहे. काँग्रेसबरोबर युती व्हावी हा आमचा असणारा प्रयत्न होता. परंतु काँग्रेसवाल्यांनाच युती करायची होती की नव्हती हाच त्याच्यातला महत्त्वाचा आहे. अनेक मुद्दे आहेत की ज्याच्यामधला असणारा पहिला मुद्दा बोफोर्सच्या नावाने राजीव गांधी यांना असणारा बदनाम करण्यात आला आणि त्याच्यामध्ये सरकार गेलं आणि त्या सरकारच्या ह्याच्यानंतर श्रीलंकेच्या तामिळनी त्यांची जीवही गेला अशी असणारी परिस्थिती आहे. कोणालाही वाटतं की आपल्यावरती खोटे आरोप झाले असतील तर त्याचं आपण खंडन केलं पाहिजे, किंवा संधी मिळाली तर ज्यांनी आपल्यावरती आरोप केले त्याला उलट करून वार करण्याची असणारी संधी आली. आम्ही काँग्रेसवाल्यांना म्हणत होतो की तुम्हाला संधी आली आहे, त्या संधीचा आपण असणारा वापर करू. बोफोर्सचे पैसे आले की न आले हे कोणाला माहीत नाही, पण ज्या पद्धतीने इलेक्ट्रोड बॉन्डचे पैसे जमा करण्यात आले त्याची सगळी माहिती सुप्रीम कोर्टाने लोकांसमोर बाहेर आणली. आम्ही काँग्रेसवाल्यांना म्हणत होतो की हा आपण असा मुद्दा धरला पाहिजे, केला पाहिजे की देशाचा पंतप्रधान हा गल्लीतल्या दादासारखा वागू शकत नाही. गल्लीतला दादा हा हप्ते बहादूर असतो, तो हप्ता वसूल करतो, एक दहशत निर्माण करतो, पोलिसाला धरून तो दहशत निर्माण करत असतो. म्हटलं त्या रस्त्यावरच्या दादाचं आणि मोदीचं वागणं वेगळं नाही. त्यांनी गल्लीत केलं, यांनी देशपातळीवरती केलं, फरक एवढाच आहे. आम्ही काँग्रेसवाल्यांना म्हणत होतो तुमच्याकडे संधी आलेली आहे, की लोकांसमोर सांगणं की नरेंद्र मोदी हा पंतप्रधानाच्या खुर्चीला लायक नाही, तर तो गल्लीतल्या दादासारखा वागतोय हे असताना बघा, एका गल्लीतल्या गुंडासारखा वागतोय हे आपण बघा. जी काही माहिती आली, ज्यांनी ज्यांनी पैसे दिले, इलेक्ट्रोल बॉन्डच्या माध्यमातून ज्यांनी ज्यांनी पैसे दिले ते देण्याच्या अगोदर त्यांना ईडीची नोटीस गेली किंवा त्यांना असताना चौकशीला बोलवलं. पुन्हा आपली चौकशी येऊ नये, पुन्हा नोटीस येऊ नये म्हणून कोणी 300चा बॉन्ड 300 कोटीचा दिला, 500 कोटीचा दिला आणि स्वतःची सुटका करून घेतली. पाणठेल्यावाला सुद्धा काय करतो, पाणठेलेवाला दादा आला की त्याला म्हणतो तुझा हप्ता ठरव, मला पुन्हा त्रास देऊ नको.
महिन्याच्या महिन्याला, आठवड्याच्या आठवड्याला हप्ता घेऊन जा, महिन्याच्या महिन्याला हप्ता घेऊन जा. तो दादाही म्हणतो की हप्ता आला बस झाला, आपण ह्याला त्रास देण्याची गरज नाही. या कंपनीने सुद्धा असणारा इलेक्ट्रल बॉन्ड मार्फत हप्ता दिला आणि त्यांच्या असणाऱ्या इन्क्वायऱ्या थांबल्या, अशी परिस्थिती आहे. म्हटलं हे मुद्दे आपण उचलू, लोकांसमोर हे मांडू, पण नाही. आम्ही त्यात दुसरं म्हटलं की सोनिया गांधीने नरेंद्र मोदी यांना 2009च्या निवडणुकीमध्ये, 2012च्या निवडणुकीमध्ये, गुजरातच्या राज्याच्या निवडणुकीमध्ये मोदीने असणारा मौत का सौदागर म्हणून म्हटलं होतं. आता ह्या इलेक्ट्रोल बॉन्डमध्ये तुम्हाला असणारा पुरावा मिळालाय. काय पुरावा मिळालाय की जे ड्रग्ज म्हणजे औषधं, फूड अँड ड्रग्ज या डिपार्टमेंटने, या खात्याने बॅन केली, बंदी आणली की औषधं जर बाजारात गेली तर माणसं पटापटा मारायला सुरुवात होती. ही पटापटा मारायला सुरुवात होतील. त्या कंपनीने 800-900 कोटी दिले आणि त्यांच्यावरची बंदी उठली, त्यांच्यावरची असणारी बंदी उठली. म्हटलं शहरामध्ये आपण होल्डिंग्स लावू, कुठच्या कंपनीच्या फूड अँड ड्रग्सनी बॅन केले, किती कोटी दिले आणि त्याचा असणारा पैसे आल्यानंतर त्याच्यावरती बंदी उठवली. आणि लोकांना म्हटलं आपण आवाहन करू, तुम्ही मेडिकल शॉपमध्ये जा, आज ही औषधं उपलब्ध आहेत की नाही बघा. जे जुमला मौत का सौदागर हे सोनिया गांधीने मोदीसाठी वापरला होता, त्याचं पूर्णपणे इंग्रजीमध्ये ज्याला जस्टिफिकेशन म्हणतो आपण, व्यवहारात्मक कसं योग्य आहे ही दाखवण्याची संधी आलेली आहे. ते आपण असणारा मांडू. पण नाही, किंवा ज्याचा असणारा उल्लेख केला इथे असणारा प्रियदर्शी तेलंगणी, की या देशामधले 16 लाख हिंदू कुटुंब 2014 नंतर ते राज्यसभेमध्ये उत्तर येईपर्यंत भारत देश सोडून गेले, नागरिकत्व सोडून गेले. नागरिकत्व सोडून गेले. हा मुद्दा आपण उचलू. जो सनातन धर्माचा प्रचारक आहे, जो RSSचा प्रचारक आहे, बजरंग दल असणारा हा जो प्रचारक आहे, याला आपण विचारू की बाबा तुम्ही कुठच्या तोंडाने लोकांकडे मत मागायला जाणार आहात, कुठच्या तोंडाने तुम्ही मत मागायला जाणार आहात की मोदीला असणारा मत द्या. ज्यावेळेस सरकारच मान्य करतंय की 17 लाख कुटुंब 2014 पासून उत्तर देईपर्यंत भारताचं नागरिकत्व सोडला निघून गेले. साधी माणसं नव्हती, त्यांची स्थावर मालमत्ता एकेकाची कमीत कमी 50 कोटी होती. ही परिस्थिती दाखवताना आम्ही मुसलमानाच्या विरोधात,
दाखवताना आम्ही असताना ख्रिश्चनांच्या विरोधात आहोत, पण प्रत्यक्षात विरोधात कोणाचे निघाले? प्रत्यक्षात विरोधात कोणाचे निघाले? तर प्रत्यक्षात हे असणारे विरोधक जे आहे ते या देशातल्या हिंदूंचे निघाले, अशी परिस्थिती आहे. मी या सनातनवाल्यांना विचारतोय, RSS वाल्यांना विचारतो, तुमची कुठच्या तोंडाने तुम्ही मतं मागणार आहात? आणि माझी जनतेला अपील आहे की जो कोणी भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता मत मागायला येईल त्याला म्हणा प्रकाश आंबेडकरांनी मांडलेलं हे खरं आहे की नाही आणि की खोटं आहे त्याचं सांगा. त्यांनी उत्तर दिलं त्याला मत द्या, त्यांनी उत्तर दिलं नाही तर त्याच्या विरोधात मत द्या. हे आव्हान मी आपल्या सगळ्यांना या ठिकाणी करतो. आज जे सांगितलं जाते की मोदी शिवाय या देशामध्ये चालू शकत नाही. मला बुद्धाचं असणारं एक तत्व अत्यंत चांगले आहे, मानतो. तो म्हटला जे जे जगण्यासारखं वस्तू आहे ते विनाश आहे, त्याचा विनाश होणारच. माणसाचा मृत्यू होतो, विनाश होतो. मी जे जे विचारायला येतील की मोदी शिवाय देश चालणार नाही त्यांना असणारा म्हणा मग एकदा तरी मोदी विनाश होणार आहे आणि मग काय मी देश चालणार नाही. हा जो बेवकूफपणा चाललेला आहे याच्यातून सावध राहा. मी एक हिटलरचं उदाहरण देतो. हिटलरने सुद्धा किती एका भाषणामध्ये जेवढे जर्मन मधले ग्रेट माणसं झाली त्यांची नावं घेतली, पण एका माणसाचं एका जर्मन माणसाचं नाव घेतलं नाही का त्याला माहित होतं की त्याचं नाव घेतलं तर माझी सगळी थिअरी बद्ध होते. आणि सामान्य माणसांनी सांगितलं मिस्टर हिटलर यू हॅव फॉरगॉटन, तुम्ही विसरलाय एकाचं नाव घ्यायला, आणि तो म्हटला कार्ल मार्क्स. हिटलरच्या लक्षात आलं की आपण आता जोराने हिटलरला कार्ल मार्क्सला कवटाळलं पाहिजे, नाहीतर तो लोकांचा हिरो होईल आणि मी झिरो होऊन जाईल. आणि त्याच सभेमध्ये हिटलर म्हणाला ओ दी ग्रेट 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 कार्ल मार्क्स. मी त्याला कसा विसरू. मी उल्लेख करण्याच्या अगोदर सामान्य माणसाने उल्लेख केला म्हणून आपल्याला असं वाटतं की मी विसरलो, पण मी असताना कार्ल मार्क्सला विसरू शकत नाही. मोदीचं तेच चाललेलं आहे. त्याला आठवण केली अरे बाबा तू आता आलायस, याच्या अगोदर 50 साली हा देश स्वतंत्र झाला, 50 साली या देशातली घटना स्वीकारली, तेव्हा तुझा पक्ष आणि तुझा RSS या घटनेचे विरोधक होते, हे तू विसरलास. काँग्रेसवाले एवढे नालायक आहेत की विचारायला सोय नाही. त्यांचेच मंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांनी 29 जुलै 1949 ला RSS कडून लेखी लिहून घेतलं. काय लेखी लिहून गेलं की हा जो तिरंगा झेंडा आहे तो आम्ही मान्य करतो. 15 एप्रिल ही देशाची स्वातंत्र्याची तारीख आहे आणि भारताच्या घटनेला आम्ही असणारा मानतो. मोदी तू शाळेत गेला नाहीस, त्याच्यामुळे तुला इतिहास माहिती नाही. आणि दुर्भाग्य आहे, मी म्हणून तो शब्द नालायकपणाचा वापरला,
काँग्रेसवाल्यांना की त्यांना एवढीही ताकद नाही, हिम्मत नाही की मोदीला सांगावं तू ज्या संघटनेमधून आलेला आहेस त्या संघटनेच्या प्रमुखाने सरदार पटेलाला लिहून दिलं की आम्ही हे सगळं मानतो. हे सगळं आम्ही असं मानतो. आणि त्याचा मी जे तारीख सांगितली त्याचा GR निघालेला हे आपण लक्षात घ्या. तेव्हा आम्ही घटना राबवतो. 370 तुम्ही रद्द केलं आणि म्हणून आम्ही घटना राबवतो. आणि दर दिवशी तू असं पायतळी तुडवतोयस ना, अशी परिस्थिती आहे. आणि मोदी आता हे का बोलायला लागलाय तर त्याच्याच मंत्रिमंडळातली निर्मला सीतारामन ज्या फायनान्स मिनिस्टर आहेत त्यांच्या असणाऱ्या पतीची, निर्मला सीतारामन यांच्या पतीची 5 दिवसापूर्वी मुलाखत आलेली आहे. सोशल मीडियावरती आहे, यूट्यूबवरती त्यांची मुलाखत आहे. आणि त्यांनी या सरकारवरती आरोप केलेला आहे की 2024 मध्ये मोदी जर पुन्हा आला, त्यांनी 3 गोष्टी सांगितल्या. एक, 2029 मध्ये निवडणुका होणार नाहीत. त्यांनी असं म्हटलं की 2029 मध्ये निवडणुका होणार नाहीत. दुसरं त्यांनी असं म्हटलं की या देशाचा नकाशा बदललेला असेल. आणि तिसरं त्यांनी असं म्हटलं की ह्या देशाची घटना बदललेली असेल. आपल्याच पक्षामधले लोकांनी भांडं फोडल्यामुळे मोदी आता जागोजागी आम्ही कसं घटना वापरतोय, घटना कशी लावतोय आणि कसं आम्ही जतन करणार हे जागोजागी त्या ठिकाणी सांगतायत. मगरमच्छ के आंसू म्हणून हिंदीमध्ये जी म्हण आहे तीच मोदी आता वापरायला लागला है कि मगरमच्छ के आंसू रो रहा है और ये कह रहा है कि हम संविधान मानते हैं और संविधान को लागू करेंगे. हा 1 नंबरचा खोटारडा आहे. तुम्ही जर तुमच्या मित्राशी खोटं बोललात तर तुम्हाला काय वाटतं? तुम्हाला काय वाटतं की आपण फसवलं, आपल्या मित्राला आपल्याला फसवलं आणि म्हणून कधीतरी जाऊन आपण त्याला म्हणतो अरे बाबा मी तुला फसवलं, मला माफ कर. मोदी म्हणून म्हणतो की 1 नंबरचा खोटारडा आहे, फसवणार आहे. आपल्या अर्धगिनीला फसवलं त्यांनी. महिलांनो, सगळ्या महिलांना सांगा की ह्याला पुन्हा पंतप्रधान कराल तर हा फरमान काढेल, त्या मुसलमानासारखा फतवा काढेल, तो हिंदू संस्कृतीचा सत्यानाश लावेल, कुटुंब व्यवस्थेचा सत्यानाश लावेल. याच्यापासून सावध व्हा. अमेरिकेमध्ये आपला राष्ट्रपती कसा असावा, तो विद्वान आहे असं बघितलं जात नाही. तो आपल्या पोराशी आणि आपल्या बायकोशी कसा वागतो हे पहिल्यांदा त्या ठिकाणी बघितलं जातं. तो जर आपल्या बायकोशी आणि पोराशी नीट वागत असेल तर तो आपल्याशी नीट वागेल असं लोक तिथले ठरवतात. हा जिथे आपल्याशीच नीट वागत नाही तर तो तुमच्याशी काही नीट वागणार आहे. आणि म्हणून मित्रो,
जे मोदी 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 मिलिटरीवाले जे करत होते, आता तुम्ही असणारा चॅनल उघडा त्या मिलिटरीवरच्या डिस्कशनवाल्यांचं, तर तुम्हाला असं दिसेल तर ते आता म्हणायला लागले की याच्यासारखा नालायक माणूस दुसरा कोणीच नाही. माझं नाही मत आहे, वेळ मिळाला ते यूट्यूब बघतो मी. आणि त्यांचंही मत आहे. आका ते एका बाजूने चायना ह्याच्या छाताडावरती बसले आणि दुसऱ्या बाजूने पाकिस्तान ह्याला असताना मारत बसले, अशी परिस्थिती आहे. मी इथल्या असणाऱ्या सगळ्या सनातन हिंदुत्ववाद्यांना विचारतो, तुम्ही कुठच्या तोंडाने ह्याला मतदान देताय? इथं आम्हाला सांगा. दर तिसऱ्या दिवशी, दर चौथ्या दिवशी एक सोल्जर मेलाय म्हणून असणारा बातम्या येते. घुसखोराकडून मारला जातो किंवा पाकिस्तान सैन्याकडून त्या ठिकाणी मारला जातो. हे सनातनवाद्यांनो, एक सांगा गेल्या 6 महिन्यामध्ये एक पाकिस्तानचा सोल्जर मेलाय याच्या बातम्या आल्यात का? तुम्ही आम्हाला सांगा. फसवा राजकारण फक्त या ठिकाणी चाललेलं आहे. जुमलेबाजीचं राजकारण फक्त त्या ठिकाणी चाललेलं आहे. ही जुमलेबाजी आता थांबू द्या. तुमची जुमलेबाजी तर थांबली नाही तर या देशाला संकटामध्ये गेले ते अशा राहणार नाही. मोहन भागवत RSSचे प्रमुख आहेत. आमचं उघड भांडण आहे, मतभेद आहेत, हे आम्ही मान्य करतो. ते मतभेद राहणार का? त्यांना वैदिक धर्माची परंपरा पसंत आहे आणि आम्ही म्हणतोय की नाही, संत परंपरा ह्या देशामध्ये नांदली पाहिजे. हे वैचारिक भांडण आहे. एक तर ते बदलतील किंवा आम्ही बदलू, नाही तर ते बदलतील आणि आम्ही जसंच्या तसं राहू. पण हे भांडण चालत राहील. पण मोहन भागवत एक आम्हाला ह्याचं उत्तर द्या, सनातनवाद्यांनो एक उत्तर द्या, हिंदू महासभेवाल्यांनी एक उत्तर द्या, किंवा इथला असणारा RSSचे जे स्वयंसेवक आहेत त्यांनी असणारा आम्हाला उत्तर द्यावं की मागच्या 6 महिन्यामध्ये, वर्षभरामध्ये मोदी हा मोहन भागवतांना भेटला का? तर नाही. मोहन भागवतांनी मोदींकडे भेटीची वेळ मागितली की नाही हे सांगा, आणि मोदीने ती दिली का ती सांगा. माझा सांगण्याचा मुद्दा हा, या माणसाने, मोदीने आपल्याच भोवती फिरवलेला आहे. बीजेपीचे जे उमेदवार आहेत ते बीजेपीचे उमेदवार आहेत की नरेंद्र मोदीचे उमेदवार आहेत? काय येतं? बीजेपीचे उमेदवार कोण? नाव काय त्यांचं? आपल्याला विचारतो, तो बीजेपीचा उमेदवार की मोदीचा उमेदवार? म्हणजे त्यांनी भारतीय जनता पक्षही संपवला आणि मोदी रिप्लेस केला, अशी असणारी परिस्थिती आहे. आणि म्हणून आपण बघत असाल काँग्रेस संपली पाहिजे, डावे संपले पाहिजे, अमुक संपलं पाहिजे, असं मोदीचं भनकुरान त्या ठिकाणी चाललेलं आहे. या देशातले राजकीय पक्ष ज्याला सिम्बॉल आपण म्हणतो, हे राजकीय पक्ष सिम्बॉल ऑफ युनिटी आहे. इथले राजकीय पक्ष देशाच्या एकतेचे निशाणी आहे.
आज हीच निशाणी मोदी मिटवायला निघाला हे लक्षात घ्या. आणि मोदी फोदी असंच करायला तो निघाला. त्या ठिकाणी तुम्हाला हे पाहिजे? मी सनातनवाद्यांना विचारतो, तुम्हाला हे पाहिजे? स्वयंसेवक संघ आहेत त्यांना मी असणारा विचारतो, तुम्हाला हे पाहिजे? काँग्रेसवाले तुम्हाला विचारणार नाहीत का आजच नोटीस आली 850 कोटी रुपये 850 कोटी वर्थ हेराडची जी प्रॉपर्टी होती त्याला नोटीस लागली आणि त्याच्यामुळे खरगेपासून इतर सगळे बेहात जाऊन बसलेत अशी असणारी परिस्थिती. आम्हाला ईडी बीडी लागत नाही. बारा एजन्स्या लावल्या मोदीने माझी चौकशी करायला. मी मोदींना म्हटलं तू माझ्याकडे 500 कोटी पाठवून दे आणि मग मी लिहून देतो की मोदींनी मला 500 कोटी दिले आणि ईडीची चौकशी कर. माझं यावेळेस इलेक्शनचं ॲफिडेव्हिट शोधली. त्या कलेक्टरच्या ऑफिसमधली माणसं तुम्ही दाखल केल्या 2 जण आले आणि ते आम्हाला कॉपी पाहिजे. म्हटलं त्यांना काय सापडलं? ते म्हटले मागच्यापेक्षा तुमची प्रॉपर्टी कमी झाली. होय म्हटलं, मी आता पेन्शनर झालोय. कागद आपटली ना निघून गेले. आणि म्हणून जी खरी परिस्थिती आम्ही त्या ठिकाणी मानतो. मला आव्हान आहे आपल्या सगळ्यांना की इथे जी व्यवस्था 50 वर्षात 70 वर्षात उभी राहिली तिला कोलमडायला हा माणूस निघालेला. हा कोलमडायला निघालेला आहे. याचा इगो एवढा आहे. त्या मॉरिशस मधल्या एका मंत्र्याने मोदीच्या विरोधात लिहिलं. आता हे मॉरिशस जे आहे हे चंद्रपूरपेक्षा लहान प्रदेश आहे अशी परिस्थिती. लहान प्रदेश आहे. परंतु मागच्या पंतप्रधानाने मॉरिशस बरोबर बसून आपलं सैन्य त्यांच्या बेटावरती ठेवलं. पायदळ सैन्य ठेवले, हवाई जहाजही त्या ठिकाणी ठेवले. काय का उद्या युद्ध झालं तर भारताला वाचवता यावं म्हणून. त्या मंत्र्याने ट्विट काय केलं? तो मोदीने त्यांचा असणारा टुरिझम संपवण्याचा म्हणजे इन्कम सोर्स होता तो संपवण्याचा भाग सुरुवात केला. भारताचे टुरिझम त्या ठिकाणी टुरिस्ट जाणार नाहीत, विमानं त्या ठिकाणी जाणार नाहीत आणि आम्ही लक्षद्वीप डेव्हलप करू म्हणून सांगितलं. तिथला पंतप्रधान ह्याच्यापेक्षा अडेल टट्टू होता. तोही ह्याच्यापेक्षा हेकड होता. त्यांनी याला सांगितले, ए बाबा तुझे सैन्य घेऊन जा, महिन्याभराच्या आतमध्ये घेऊन जा, आम्हाला नको आहे. आणि मग ह्याची फाटली. आणि मग फॉरेन सेक्रेटरी जयशंकरला त्या ठिकाणी पाठवायला लागला. अरे बाबा आम्हाला असं म्हणायचं होतं, तसं म्हणायचं नव्हतं, आम्हाला तसं करायचं नव्हतं. 56 इंचाची छाती 2 इंचाची झाली अशी परिस्थिती आहे. म्हणजे चंद्रपूर एवढं सुद्धा ते राज्य नाहीये. जेवढं चंद्रपूरचं उत्पन्न आहे तेवढंही त्यांचं उत्पन्न नाही. त्यांनी या मोदीला झुकवलं आणि सांगितलं माफी मागायला सांग, बघाच आम्ही असताना तुमचं सैन्य ठेवू. प्रश्न मिटलेला नाही अजून. पण ह्याला ही धमकी देता आली नाही. तू सैन्य काय काढायला लावतो, मी अजून सैन्य पाठवतो आणि तुझाच प्रदेश मी तुला ताब्यात घेतो. हिंमत लागते. गाठ्या खाऊन हिंमत येत नाही.
नाक कापलं गेलं की न गेलं? असं नाक कापणारा पंतप्रधान चालेल का आपल्याला? आणि म्हणून माझं इथं सनातनवाद्यांना आव्हान आहे, संघवाले जे आहेत आपलं भांडण चालत राहील, तुमचं स्वतःचं अस्तित्व राहण्यासाठी ह्याला पाडा, नाही तर हा तुम्हालाही सुद्धा संपून राहील एवढं लक्षात घ्या. तो दाखवतोय काँग्रेस, पण तो संपवतोय संघ. आणि म्हणून मित्रो, मी काँग्रेसवाल्यांनी म्हटले हे सगळे मुद्दे आपण घेऊन लोकांसमोर जाऊ. ते एवढे घाबरले, प्रकाशराव आम्ही तुम्हाला 2च जागा देऊ, त्याच्या पलीकडे देणार नाही. अरे म्हटलं बापदादेची इस्टेट समजलात की काय? आणि जसं आम्ही ठरवलं आता तुमचं नाही आम्ही आमचं बघून घेऊ, नाही 6 देतो 9 देतो. आता म्हटलं किती दिल्या तरी फरक पडणार नाही, बीजेपीला आम्ही अंगावरती घेतल्याशिवाय राहणार नाही. आज असणार उमेदवार मिळत नाही अशी असणारी परिस्थिती आहे. ते सेनेला उमेदवार मिळत नाहीयेत, शरद पवारांना उमेदवार मिळत नाहीयेत, आणि काँग्रेसचे असणारे उमेदवार पळपुटे झालेले आपल्याला त्या ठिकाणी दिसत आहेत. नाना पटोले त्याचं नाव जाहीर झालं भंडारा गोंदियामधून, काय म्हणा लागले आम्ही लढणार नाही. अरे तुम्ही प्रदेशाध्यक्ष, एका महाराष्ट्रासारख्या प्रदेश तुम्ही अध्यक्ष, मी लढू शकणार नाही का? पडण्याची भीती की समझोत्याची भीती? काँग्रेसला आपण पाठिंबा दिला, नागपूरमध्ये काँग्रेसच्या उमेदवाराला पाठिंबा दिला, झोंबलं कोणाला? नाना पटोलेला. अरे बाबा तू बीजेपीचा आहेस की काँग्रेसचा आहे पहिल्यांदा सांग. हे असे आस्तीचे निकारे काँग्रेसवाल्यांनो तुमच्यामध्ये बरेच आहेत. की ज्यांचं प्रेम करतात एका बरोबर, लग्न करतात दुसऱ्या बरोबर, अशी परिस्थिती आहे. भारतीय जनता पक्षाची परिस्थिती त्याच्यापेक्षा वाईट आहे. ते तर बघतच असतात कोणाचं फाटलंय, कोणाचं फुटलंय, कोणाचा डायव्होर्स होतोय. नसेल तर डायव्होर्स घ्यायला लावतात आणि त्यांच्याशी लग्न करत बसले. आता हे घरफोडे पक्ष जे आहेत त्यांच्या बरोबर तुम्हाला बसायचे, त्याच पक्ष फोडतायत. उद्या देश फोडला कोणाला माहिती? सत्ता येईल न येईल, पण सत्तेसाठी आज पक्ष फोडायला लागलेत, विकत घ्यायला लावलेत. भात हा शिजलाय, आपण हात घालत नाही त्याच्यामध्ये, एक शीत घेतो, एक दाणा घेतो आणि बघतो, आणि त्याच्यावरनं आपण कळतंय. यांची वृत्ती आपल्याला एका दाण्यावरनं कळली पाहिजे की आज पक्ष फोडायला हे कमी करणार नाहीत, उद्या कोणाला विकायलाही कमी पडणार नाहीत, हे लक्षात घ्या. आणि म्हणून असंच नीतीशून्य असणारे पक्ष, नीतीशून्य असणारे पक्ष, ज्यांना लोकांची जिव्हाळा नसणारा पक्ष, उन्हाळ्यामध्ये हिवाळ्यामध्ये पावसामध्ये लाख लोक दिल्लीमध्ये बसले, शेतकरी बसला की काम किमान हमी योजनेचा कायदा करा. जिव्हाळा नाही, तुम्ही मेलात तरी चालेल पण आम्ही तो कायदा करणार नाही. असे माणुसकीहीन
असणारं सरकार, नीतिमत्ता नसणारं सरकार पुन्हा सत्तेवरती बसवणार, पुन्हा सत्तेवरती बसवणार. मला काही जण म्हणतात प्रकाशराव त्यांनी असणाऱ्या अयोध्येमध्ये मंदिराचं उद्घाटन केलं. अरे म्हटलं तुझ्यासारखा नालायक दुसरा कोणच नाहीये. ते मंदिर बांधलं गेलं पाहिजे हा निर्णय सुप्रीम कोर्टाने दिला आणि लक्षात घेऊन त्या ठिकाणी म्हटलं की अनेक वर्ष चाललेलं भांडण आहे, हे मिटलं पाहिजे. याच्यामध्ये अजून वादविवाद होता कामा नये आणि म्हणून त्यांनी सगळ्या पार्टीजना अपील केलं आणि सांगितलं आम्ही जो निर्णय देतोय तो तुम्ही मुकाट्याने त्या ठिकाणी ऐका. कोर्टाने सांगितलं मंदिर बंदेल, पैसे त्याला सरकार देईल. तुमचं कुठे गेलं? कोर्टाचा निर्णय नसता तर तुमची हिंमत झाली असती का? कोर्टाचा निर्णय नसता तर तुमची हिंमत झाली असती का? तो उठला आणि निघून गेला. आणि म्हणून एक मंदिर बांधलं, एक मंदिराचं उद्घाटन केलं. याच्यावरनं आपण असणारं सत्तेवरती बसवणार असाल तर मी असणारा विचारतोय, प्रत्येक चौथ्या दिवशी एक सोल्जर मरतोय, आतंकवादाच्या हातामध्ये मरतोय किंवा पाकिस्तानच्या गोळीच्या ह्याच्यामध्ये मरतोय, त्याला विचारणार कोण? मागची निवडणूक पुलवामावरती जिंकली. आता आर्मी जनरल म्हणायला लागलेत की नियम हा आहे की 20 गाड्यांवरती कॉन्वॉय जाऊ शकत नाही. कॉन्वॉय हा जो आहे तो 20 गाड्यांच्या वरती जाऊ शकत नाही. मोदी तुम्ही असणारा तो मेजर ज्यांनी 80 गाड्यांचा कॉन्वॉय केला त्याला विचारलं का की तू 20च्या ऐवजी 80 का घेऊन गेलास? आणि मग आम्ही असा आरोप केला की तुम्ही मुद्दामून केलं तर तुम्ही म्हणणार तुमचं देशप्रेम नाही. जिथे नियमाचं उल्लंघन झाला, जिथे नियमाचं उल्लंघन झाला त्याला जबाबदार कोण? जे आर्मीचे रूल्स म्हणतात आहेत की 20च्या वरती कॉन्वॉय नसावा, या रूलचं उल्लंघन झालं, 80चा कॉन्वॉय गेला पुलवामामध्ये, याला तुम्ही जबाबदार धरलं का कोणाला? तुम्ही कोणाला जबाबदार धरलं? तर नाही धरलं. का नाही धरलं? तर तुमचं काय त्याच्याशी साठं लोटं होतं आणि म्हणून तुम्ही त्या आर्मी जनरलला आणि मेजरला कारवाई केली नाही. मी उघड विचारतोय. आम्ही काँग्रेसवाल्यांना म्हटलं अरे तुम्ही लोक डिफेन्स मिनिस्टर होता, आम्ही तर वाचून वाचून शिकतोय, तुम्ही नियम उघडून प्यालेला आहात तर तुम्ही का नाही उपस्थित करत? नाही प्रकाश आता नको, पुढच्या वेळेस आपण बघू. पुढची वेळ म्हटलं येणार कधी? आणि म्हटलं पुढची वेळ आलीच नाही तर. आणि म्हणून मित्रो माझं आव्हान आहे आपल्या सगळ्यांना या ठिकाणी, लोकशाही ही वाचवायची आहे, देशाची इब्रतही वाचवायची आहे. मोदीने कुठल्या तरी सभेमध्ये सांगावं की वर्ल्ड बँकेचा रिपोर्ट आलेला आहे की मोदी 2014 साली सत्तेवरती आले, पंतप्रधान झाले, त्यावेळेस 100 रुपयातले 26 रुपयाचं कर्ज देशावरती होतं. मोदी ज्यावेळेस पंतप्रधान झाले 2014ला, त्यावेळेस
देशावरती 26 रुपयाचं कर्ज होतं 100तलं. आज हेच कर्ज 26 रुपयावरनं 84 रुपयावरती आलेलं आहे. 10 वर्षाच्या कालावधीमध्ये देशावरचं कर्ज हे 50 रुपयांनी तुम्ही वाढवलं. आणि आजची माझी जी माहिती आहे की रिझर्व्ह बँकेने अजून बाहेर काढलेली नाही, 100 रुपयाचं कर्ज 100 रुपये झालेलं आहे. आता एखाद्याचा पगार 200 रुपये असेल आणि त्याला असणारं EMI 100 रुपयाची भरायची असेल तर त्याला त्याचा खर्च 100 रुपयामध्ये चालवायला लागतो. त्याने 10-12 हप्ते भरले नाही तर 100 रुपये नाही तर ते 160 रुपये होतात आणि शिल्लक राहतात 40 रुपये. घर चालवायला 40 रुपये राहतात. 84 रुपयाचं कर्ज झालं त्यावेळेस चालवायला राहिले किती? 16 रुपये. तोच जागतिक बँकेचा अहवाल असं म्हणतोय की 2026 मध्ये मोदी म्हणतोय ना मी हिमालयामध्ये चाललोय, म्हणतोय की न म्हणतोय की 2026 मध्ये मी हिमालयामध्ये जाईन. त्यावेळेस जागतिक बँक असं म्हणतंय की भारतावरचं कर्ज 100 रुपयातलं 86 रुपये झालं असेल, 96 रुपये झालं असेल. घर चालवायला फक्त 4 रुपये शिल्लक असतील. अर्थव्यवस्था घराची असो किंवा देशाची असो ती एकच आहे. इथे कोटीने असतो, तिथे हजारामध्ये असतो. 4 रुपयामध्ये हा देश चालू शकतो का? आणि म्हणून मोदी म्हणतोय मी चाललो हिमालयामध्ये, तुम्हाला मातीत घालून चाललो मी हिमालयामध्ये. माझं काय, मी चाललो हिमालयामध्ये, तुम्ही तुमचं बघा. हा आपल्याला मातीत घालण्याच्या अगोदर त्याला आपण असणारा माती दिली पाहिजे, एवढं असणारा लक्षात. आणि म्हणून मी चंद्रपूरच्या जनतेला आवाहन करतोय, आणि म्हणून मी असणाऱ्या चंद्रपूरच्या जनतेला आवाहन करतोय, तुम्ही कुठल्याही पक्षाचे असाल, काँग्रेसमधले असाल, BJP मधले असाल, यावेळेस मतदान करत असताना या दोन्ही पक्षांना करू नका. एक असताना ब्लॅकमेलला भीतोय आणि दुसरा देशाला कर्जामध्ये बुडवायला त्या ठिकाणी निघालेला आहे. एक भित्रा भागूबाई झालेला आहे, एक भित्रा भागूबाई झालेला आहे आणि दुसरा देशाला बुडवायला निघालेला आहे. अशा ह्या परिस्थितीमध्ये वंचित बहुजन आघाडी आपल्या समोर आलेली आहे. राजेश बेले ह्या निमित्ताने रोड रोलर ह्यांचा असणारी निशाणी आहे. मोदीवरती रोड रोलर आपण फिरूया आणि ह्यांना निर्णायक विजय करूया, एवढं बोलून मी आपली सगळ्यांची रजा घेतो. जय भीम, जय भारत.